हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इकडे मी किचनमध्ये आलेले आहे आणि स्वयंपाकाची तयारी करते. लसूण बारीक करून घेतला आणि त्यानंतर कुकरमध्ये मी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो टाकला. चांगलं तळल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व मसाले, लाल तिखट, धना पावडर, थोडंसं काळं तिखट, हळद आणि सगळं टाकून घेतलं. ते एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि चवळी टाकली. त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं, कारण चवळी जी होती ती रात्रीच भिजायला टाकली होती. यांना चवळीची भाजी खूप आवडलेली, त्यामुळे डबल तीच बनवलेली. आणि कणिक मळून झाली होती आणि चांगली भिजत पण ठेवली ती. इकडे चहासाठी ठेवलेलं, कारण यांच्यापुरता चहा केलेला. तर यांना चहा देते आणि त्यानंतर चपात्या बनवायला घेणार मी, कारण जोवर भाजी थंड होते तोवर चपात्या पण पटपट आटपून घेते. आणि यांच्यापुरत्या चपात्या करून घेतल्या. भाजी पण थंड झाली होती, मस्त अशी चवळीची भाजी झाली होती. आणि आता डब्यामध्ये भरून घेतली आणि त्यानंतर यांना डबा पॅक करून हे शाळेत गेले. त्यानंतर डबल बघा चहा, म्हणजे आरू आणि माझ्यासाठी, कारण आरूला आता मला शाळेत सोडायला जायचं होतं, त्यामुळे आता आम्ही दोन्ही चहा खाल्ली. त्यानंतर मुलांसाठी भेंडीची भाजी बनवलेली आणि माझं आवरलं होतं. फक्त आता आरूच्या 2 महिन्या घालायच्या बाकी होत्या, तोपर्यंत मी बॉटल वगैरे भरून घेतल्या, दोघांचे डबे वगैरे भरून घेतले आणि एका डब्यामध्ये तिला पेरू खाण्यासाठी दिला. तसं शाळेत दिलं की ते सगळेजण खातात, त्यामुळे मैत्रिणी वगैरे त्यांना दिलं. त्यानंतर सगळी कामं झाल्यानंतर आरूला शाळेतून घेऊन आले आणि पेरू कट केला, तोच खात बसलेली. आणि काय माहिती, म्हणजे खूप धावपळ करून आज इतका कंटाळा आलेला, हात दुखत होते, त्यामुळे गाडी चालवण्याचा मूडच नव्हता. त्यामुळे ध्रुवला आज क्रिकेटच्या अकॅडमीला सोडलं नव्हतं आणि याची मजा मस्ती इथे अभ्यास करताना पण चालू होती. आरूला लसूण सोलायला सांगितलेला, कारण वरण डाळ शिजायला घातलेली आणि भात पण बनवायला ठेवलेला. आणि आज वेळ होता, थोडा वेळ बसले आणि गवत काढायला घेतलं होतं. तोपर्यंत इकडं आरू आणि ध्रुव खेळत बसलेली आणि बघा इकडे डाळ शिजून छान मस्त रेडी होती. त्यानंतर लसूण ठेचून घेतला आणि कुकरमध्ये भात पण ठेवलेला. थोडंसं कुकरचं झाकण लूज झाल्यामुळे त्याला ना मी कापड लावलं होतं आणि किचनवरती थोडंसं कुकरमधलं पाणी उडालं होतं, त्यामुळे जी किचन होती ती बी साफ केली आणि शेगडी होती गॅसची ती पण साफ केली. आता वरणाला फोडणी देते. जिरे, मोहरे आणि कोथिंबीर, लसूण टाकलेला आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली. वरण शिजताना मी त्याच्यामध्ये हळद टाकली होती, त्यामुळे थोडीशीच टाकलेली आणि सपकच वरण बनवलेली. इकडे भात पण तयार होता, दिवाबत्ती केली. त्यानंतर मुलं आणखीन पण खेळतच होती. अंधार पडला होता, त्यामुळे त्यांना घरात बोलवलं आणि त्यानंतर हाताला काय चावलं होतं काय माहिती. त्यानंतर कचरा होता तो जाळून दिला आणि रात्रीची जेवणं केली. भेटूया नेक्स्ट